इतके उतावीळ होतात, वेळ नसला तर ते बिचारे नाराज होतात घरी आणण्यासाठी. आणि काहींना असं वाटतं महाराज लोक म्हणजे रिकाम टेकडे, म्हणजे आमच्या घरी आम्हाला खायलाच भेटत नाही. म्हणे तो यायच्या आत तुम्ही निघून जा. म्हणे असं नाही, यजमान पाहिजेत पंक्तीला. आजामीळ आला, दुरून पाहिला आपल्या अंगणात कोणीतरी साधू दिसतेत, धोत्र घातलेली माणसं दिसतेत म्हणे. आणि चुलीचा धूर निघतोय, तळपायाची आग गेली मस्तकाला, पडतच आला, ए भिकारड्यांनो, ए टाळकुट्यांनो, असा पळत गेला. म्हणे का रे भिकारड्यांनो, टाळकुट्यांनो, माझ्या घरचं खातात. म्हणे बरं झाला तुम्ही आलात, आता पंक्तीलाच बसायचं होतं. आणि यजमान पंक्तीला, तुम्हाला हाकलून दिलं नाही म्हणे, धन्य माना, पटापट जेवण इथून निघा. अन्न पात्रामध्ये घेतलं आणि पंगत बसली त्या साधूंची जेवायला. ते साधू संत म्हणू लागले, हे बघा तुमच्या अंगणात जेवतोय, तुमच्या दारात जेवतोय, तुमच्या घरचं खातोत आम्ही, आमच्या जर पंक्तीला बसले तर उत्तम होईल, आमच्या पंक्तीला बसा ना तुम्ही. हा म्हणे तुम्हाला लात मारून काढून दिलं नाही इथून, अपमान नाही केला तुमचा, हेच धन्य माना. म्हणे ठीक आहे, पण दक्षिणा तरी ठेवा ना, दक्षिणा ठेवल्याशिवाय जेवता येणार नाही. हा म्हणे बिट्याओ, तुम्हाला मारलं नाही, तुमचा अपमान नाही केला, हीच मोठी दक्षिणा आहे. त्याला जेवण माझ्या नजरेसमोरून दूर व्हा. हे म्हणे दक्षिणा नगदीच दिली पाहिजे असं काही नाही ना. तुझी पत्नी गर्भवती आणि तिला संतती होणारी, पुत्रच होणारे तिला, मग आमची दक्षिणा आम्ही उदार ठेवतो. तुझ्या पत्नीला या जर वेळी जर मुलगा झाला ना, तर त्याचं नाव नारायण ठेव, बस आम्हाला आमची दक्षिणा मिळाली. हा म्हणे जर एवढ्या फुकट्यात जर बाजू पक्की होत असन, सुंटी विना खोकला जर जात असेल तर काय हरकत आहे. म्हणे दिली. नारायण तर नारायण, काहीतरी ठेवायचंच आहे ना, ठेवतो नारायण. साधू मंडळी भोजन करून निघून गेले. मुलगा जन्माला आला, त्याचं नाव ठेवलं नारायण. पण आता मुलगा मोठा झाला ना, हा उतार वयाला प्राप्त झाला. 88 वर्षाचा झाला आजामीळ. आयुष्यभर कुकर्म केलं, माईबाप वाईट वर्तन केलं, वेश्येच्या नादाला लागला, तिच्या सोबत रत झाला, संसार करू लागला. आणि विषयात एवढा रममाण झाला की काळ घ्यायला आला माईबाप 88व्या वर्षी वयाच्या. ज्यावेळी यमाचे दूत काळ्या कभिन्न वर्णाचे याला दिसले ना, प्राणाचं अवरोधन झालं, याच्या जीवाच्या आकांताने धावला आणि मुलाचा दावा केला याने अंतकाळी, नारायणा धाव, नारायणा धाव, नारायणा धाव. तो आवाज ऐकला वैकुंठातल्या नारायणाने. विष्णुदूत आले, घ्यायला आले होते यमदूत, पण नारायणा नाव घेतलं आणि अंतकाळी विष्णुदूत सुद्धा आले. यमदूतांनी सांगितलं हे आमचं गिराईक आहे, विष्णुदूत म्हणतात हे आमचं गिराईक आहे. दोघात भांडणं झाले. विष्णुदूतांनी यमदूतांना हाणून मारून पळवून लावलं. ते रडत रडत गेले यमाकडे आणि यमाला सांगितलं, ओ महाराज जरा पत्ता व्यवस्थित द्यायचा ना, चुकीचा पत्ता देत जाऊ नका. सगळं हाणून मारून झोडून काढून दिला आम्हाला विष्णुदूतांनी. म्हणे पत्ता तर मी योग्यच दिला होता. अहो तिने एकदा नाव घेतलं, ते नाव त्याच्या पोराचं होतं आणि वैकुंठातला नारायण म्हणतो की हे नाव माझं घेतलं. त्यावेळी यमदूत यमधर्म यांना सांगतो, यमधर्म यमदूतांना सांगतात की ज्या ठिकाणी हरिनामाचा घोष होत असेल तो कोणत्या उद्देशाने होत असेल ना, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. जेथे हरिस्मरण होत असेल ना, जायची सत्ता नाहीये तुम्हाला. 88व्या वर्षी आजामिळाने घेतलं होतं नारायण नाम. बरं त्यावेळी घेतलं आणि त्याच वेळी वैकुंठातून विमान नाही आलं त्याला घ्यायला.
आपल्याला साधू संतांचे पुरावे सांगतात, पण साधू संत ज्या भागवताच्या प्रमाणानुसार पुराव्यानुसार हे प्रमाण देतात ना, ते भागवत सांगतंय की त्या आजामिळाने घेतलेलं नाम आणि त्याला वैकुंठातून घ्यायला आलेलं विमान, या दोघांमध्ये 12 वर्षाचं नामस्मरण आहे. त्याचं मरण तिथलं टळल्या गेलं. पुढे 12 वर्ष त्याला वाढीव मिळाले. 88व्या वर्षी विमान घ्यायला आलं होतं. 12 वर्ष वाढीव मिळाले. त्या 12 वर्षामध्ये त्याने अखंड नामस्मरण केलं आणि 12 वर्षाचं नामस्मरण झाल्यावर वयाच्या 100व्या वर्षी त्याला वैकुंठातून विमान आलं घ्यायला आणि वैकुंठाला प्राप्त झाला. आजामीळ या सगळ्या गोष्टीला कारणीभूत मरताना नारायणाचं घेतलेलं नाम होत. असू द्या तुमचं, मी तुमच्यासाठी सांगते पा, खूप प्रेमानं. मरणार सगळे, पण मरणाच्या पद्धतीमध्ये भिन्नता आहे ना. आपल्याला कोल्या कुत्र्यासारखं नाही मरायचं. जसं कोर्टाचा दरवाजा असतो पा, कोर्टाचा दरवाजा, त्या कोर्टाच्या दरवाजातून न्यायाधीशाला सुद्धा नेल्या जातं, जजला, आणि त्याच दरवाजातून आरोप्याला सुद्धा नेलं जातं. पण ज्यावेळी जज जातो ना, ज्यावेळी जजला नेल्या जातं, कोणाला ऐकता का तुम्ही? ज्यावेळी न्यायाधीशाला नेतात त्यावेळी त्याच्या मागे पुढे प्रोटेक्शन असतं पोलिसांचं, त्याला सन्मानाने नेलं जातं. आणि आरोपी नेतात ना, त्याला ओढीत नेतात. हातापायांमध्ये बेड्या असतात, त्याच्या हातापायांमध्ये बेड्या असतात आणि त्याला ओढत ताडीत नेतात. म्हणजे दरवाजा एकच आहे, पण जाण्याच्या पद्धतीमध्ये भिन्नता आहे ना. तसं मरणार सगळेच आहे, पण कसं मारायचंय, चांगलं मारायचं असेल तर नाम घ्यायचंय आणि तुळशीची माळ गळ्यात घालायची. का मायबाप, ही माळ अशी गड्या, त्या झाडाचा परिणाम असा आहे, काड्या घालून जर तिची काड्या करून जर माळ गळ्यात घातली ना, जीवनात परिवर्तन होतच. जीवनात परिवर्तन होतच गड्या. कोणी म्हणता आम्ही मनाची माळ घातली. अरे बाबा रे, दिसू द्या ना. पण त्याला लग्न झालं बाईचं, कशाहून समजावं, कशाहून? तिच्या कपाळाला कुंकू आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायामध्ये जोडवे असतात. म्हणजे गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, तिचं लग्न झालं समजावं, म्हणजे ओळखण्याची खूण आहे. तसं तुम्ही आम्ही सर्वजण त्या पांडुरंगाच्या पत्नी आहोत मायबाप. जगाचा पती एकमेव पांडुरंग आहे आणि त्याला पती स्वरूपात स्वीकारणं म्हणजे त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालणे, माळ, हे पांडुरंगाच्या नावाचं मंगळसूत्र आहे. हे असू द्यावं गळ्यात, त्याशिवाय मी त्याची पत्नी असं म्हणता येत नाही. जसं पहा तुम्ही, गावागावामध्ये कुत्रे असतात, खेड्यांमध्ये गल्लीमध्ये कुत्रे असतात पहा, ते गावंढळ कुत्रे, गावठी कुत्रे. पण एखाद्या जर सुंदर बंगल्यामध्ये, मोठ्या बंगल्यामध्ये पाटलाचं घर असेल, एखाद्या सावकाराचं, सरपंचाचं घर असेल, तर त्याच्याकडे गल्लीचं कुत्रे नाही, मग विशेष कुत्र असतं त्याच्याकडे. कुत्रा असतं, त्याच्या गळ्यामध्ये काय असतो? पट्टा असतो. आता त्याने साखळी जरी सोडली तर तो पट्टा त्याच्या गळ्यातच असतो. ते जर गल्लीमध्ये फिरू लागलं ना, तर लेकरं दगड मारतात, दगड. बाकीचे कुत्रे असतात, दगड मारतात लेकरं. त्यावेळी पहा तुम्ही, आई बाप म्हणतात लेकरांना, ए बाळू, त्या पलीकडच्या कुत्र्याला मार, पण अलीकडच्या कुत्र्याला मारू नको बर का. पलीकडचं कुत्रा गाव सामायिक आहे, मोकळ्या गळ्याचं. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलते? नर्म विनोद येता, अतिशय खाली येऊन मी विनोद करणार नाही. जे मोकळ्या गळ्याचं आहे ना, ते गाव कुत्रे, बास गावात सोडलेलं आहे ते. पण गळ्यात पट्टा आहे ना, ते सावकाराचं कुत्र आहे बर का. मारला तर सावकार येईन भांडायला. अरे सावकाराचं कुत्र असलं तर गावातला माणूस दगड मारित नाही त्याला. जर गळ्यात त्याच्या नावाचा पट्टा घातला, माईबाप यम सुद्धा घाबरतो आपल्याला, यमही घाबरतो. काय हिंमत आहे त्या यमाची. मग घ्यायला जरी येतील, यम नाही येणार तुम्हाला. यमाचे दूत नाही, विष्णूचे दूत घ्यायला येतील. आजामेळाच्या आख्यानानंतर देव दानवाच्या सृष्टीचं वर्णन आहे. त्यामध्ये वृत्रासुराची कथा सांगितली, ज्याने अंतकाली परमात्म्याची स्तुती केली. यावर राजाने प्रश्न विचारला, परमात्मा का भेदभाव करतो?
की तो दुष्टांना, राक्षसांना, दैत्यांना शिक्षा देतो. बघता राखे पायापासी आणि दुर्जनाशी संहारी. परमात्मा असं का करतो? त्यावेळी हा जो प्रश्न आहे, हा राजसूय यज्ञाच्या वेळी नारद महर्षींनी युधिष्ठिराने नारद महर्षींना सुद्धा विचारला होता की परमात्मा भेदभाव का करतात? देव आणि दैत्य या दोघांमध्ये ते भेदभाव का करतात? नेहमी दैत्यांना शिक्षा देतात आणि देवांना मदत करतात. म्हणे नाही धर्मराज, परमात्म्याकडे कोणताही भक्त कोणत्याही भावनेने जात असेल पण परमात्मा मात्र त्याचा उद्धारच करतात. कामात, भयात, द्वेषात, स्नेहात गोपिका कामनेने गेल्या पण त्यांचा उद्धार झाला. कंस भयात गेला पण त्याचा उद्धार देवाने केला. शिशुपाल द्वेषात गेला ना, तरी सुद्धा त्याचा उद्धारच झाला. 100 शिव्या दिल्या होत्या या शिशुपालाने देवाला. शंभर गुन्हे माफ केले त्याचे माईबाप. पण ज्यावेळी सुदर्शन चक्राला आज्ञा दिली ना, सुदर्शन चक्राला आज्ञा दिली, परमात्म्याने मस्तक उडवलं आणि त्याच्या प्राणातून एक दिव्य ज्योत बाहेर निघाली. 7 वेळा तिने आकाशामध्ये 7 वेळा आकाशात फिरली. ती आकाशात फिरून परमात्म्याच्या जवळ ती ज्योत आली, दिव्य ज्योत निघालेली आणि परमात्म्याने आपल्या मुखारविंदामध्ये ती सामावून घेतली. म्हणजे शिशुपाल जरी द्वेषात गेला पण परमात्म्याने त्याचा उद्धारच केला. 16,108 पत्न्या स्नेहात गेल्या पण परमात्म्याने मात्र त्यांचा उद्धार केला. जसं आईला 2-4 लेकरं असतील, सगळी लेकरं सारखीच असतात. गोपाल कृष्ण भगवान की. जसं आईला 2-3 लेकरं असावेत. आता 2-3 असतात ना, ते त्यांचं वय काही सारखं नसतं. आईला सर्व लेकरं सारखे असतात माईबाप. पण तिनंही लेकरांना तिची समजावून सांगायची पद्धत, जर चुकले तर शिक्षा द्यायची पद्धत ही भिन्न असते. सोपं सांगू तुम्हाला. उदाहरणार्थ आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, दुपारून सुट्ट्या लागल्यात लेकरांना आणि लेकरं उन्हात खेळतात. उदाहरणार्थ 3 लेकरं आहेत आईला. एक 9 वर्षाचं आहे, एक 7 वर्षाचं वाळे आणि एक 4 वर्षाचं आहे. आणि तिघही उन्हामध्ये वाळू खेळतात, माती खेळतात. पाणी कालवलं चिखलामध्ये, पाणी आणि चिखल खेळणं चाललंय त्यांचं. अगदी एवढे रममाण झाली चिखल खेळण्यात. वरतून ऊन पडलंय. ऊन म्हणताय मी, प्रचंड ऊन पडलंय. सूर्य आलाय मस्तकावर. 12 वाजलेत, कळकळ करतय ऊन. त्यावेळी आई जाते आणि पोराच्या जवळ नुसती कमरावर हात देऊन उभा राहते. सावलीतून पाहिलं पोरांनी मोठ्या 9 वर्षाच्या, आपली आई आली गड्या. आता उठलो तर ठीक आहे, नाही तर 2-3 बुत्ते बसतील आपल्या पाठीमध्ये. मुलाने आईकडे पाहिलं, मुलाची आईची नजर झाली. पोराने हात झटकले, हात धुतले, घरात निघून गेला. 9 वर्षाचा. पण आई जाते, 7 वर्षाचा येतो आणि त्याने आईकडे लक्षच दिलं नाही. त्यावेळी आईने आवाज दिला, बाळू. बाळू म्हणे हा आई. आणि आईची त्याची नजर झाली. आईनं नजरेतून खुणावलं. बाळू उठला, त्याने हात धुतले आणि सावलीत निघून गेला. 2 नंबरचा मुलगा. म्हणजे 3ऱ्या नंबरचा असतं ना, 4 वर्षाचा. इपी तर नाकातून शंभडाच्या लोळ्या, शर्टाची बटणं खालीवर लागलेली, खालून चड्डी नाही घातलेली, आपल्या हाताने शंभूड पुसणं चाललंय त्याचं. आणि असे माती खेळतं ते. साऱ्या अंगाला चिखल लागला. साऱ्या अंगाला चिखल. एवढं रममान होतं ते 4 वर्षाचं लेकरू. त्यावेळी आईनं त्याला आवाज दिला, नारू, नारू चल उठ, वरतून ऊन पडलाय, चल सावलीत चल. हे आई, माझे थोडंच लायलं. आई जाऊ दे ना खेळाले, मी तुझे सगळे काम ऐकतो ना आई. आई जाऊ दे ना खेळाले. आई म्हणती, नार्या सावलीत मार.
ए आई, एकच मिनिट आई, एकच मिनिट आई, जाऊ दे ना खेळाली, मला खेळू दे ना ग आई थोडस. आई म्हणते नार्या, तुला नार्या म्हणायले नार्या, सावलीत मरतो का कसा नाही तुला, नाही तर तुला या बापाला संगत चिरीत असते. नाही कळलं तुम्हाला? काही बिचारे असे गंभीर चेहरे घेऊन बसले, काही विनोद कळत नाही, काही कळत नाही, काही नुसतेच गंभीर चेहरे घेऊन बसते. मला कधी कधी भीती वाटते, एखादा काळ असा येऊ नये भुजंग भाऊ. एका पानावर दृष्टांत, एका पानावर सिद्धांत, दुसऱ्या पानावर दृष्टांत, आणि गायडात त्याचा अर्थ पाहायचा मग असायचं हा 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 हा. असा काळ येऊ नये. सोपे नर्म विनोदी. 3 लेकरं आहेत आईला, 3ही सारखेच आहेत, पण अधिकार वय ज्ञान सर्वांचं सारखं नाही ना. शिक्षा करायची पद्धत भिन्न नाही. दैत्याला काय शिक्षा देतो परमात्मा? दैत्यांची क्रिया वाईट आहे गड्या, क्रिया वाईट आहे त्यांची. इतरांना त्रास देतात, विध्वंस करतात सगळ्या गोष्टीचा. अधर्म स्वैराचार त्यांच्या जीवनामध्ये, म्हणून परमात्मा शिक्षा देतो पण मात्र त्यांना मुक्तच करतो. आणि यासाठी भक्त प्रल्हादाचं चरित्र सांगितलं, हिरण्यकश्यपूच्या वधाची कथा. पण मला असं वाटतंय तत्पूर्वी एकदा गोड भजन करूयात का आपण सर्वांनी. एकदा उठून उभा राहा आणि आपण मग हिरण्यकश्यपूच्या वधाची, भक्त प्रल्हादाची अत्यंत सुंदर कथा ऐकणार आहोत. राधा गोविंद जय हो. लक्ष्मी शरंगधर सीतापती रघुवीर. राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. जय हो. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शरंगधर सीतापती रघुवीर. राधा गोविंद, जय हो. लक्ष्मी शरंगधर सीतापती रघुवीर. राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. गोल करा, गोल गोल गोल, सुंदर गोल करा एक. जय हो. श्री राधे. लक्ष्मी शरंगधर सीतापती रघुवीर. राधे गोविंद, 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 जय हो. लक्ष्मी शरंगधर सीतापती रघुवीर. राधे गोविंद, श्री राधे. राधे गोविंद रखुमाई पांडुरंग. वाकडा तिकडा नका राधे शब्द बोलू. गोविंद रखुमाई पांडुरंग. जय हो. श्री राधे. लहान लहान लेकरं, हाला हाला. जय हो. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे जय हो. गोविंद. श्री राधे. गोविंद राधे पुरुष गोविंद, मंडळी, हाला हाला हाला. गोविंद राधे तरुण मंडळी. गोविंद. गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोविंद. गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोविंद. वा वा. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद. जय हो. गोविंद राधे गोविंद,
गोविंद राधे गोविंद. जय हो. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो. श्री राधे. जय हो. जय हो. हरी बोल. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. जय. हे इथलं टोळक एक टोळक बडबड करतात ते कथेत. गोपाल कृष्ण भगवान की. जय. समोर समोर सारखा गरमी होणार नाही. शांततेत पाणी प्या. शांततेत पाणी प्या. एकदम मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे. तुम्ही म्हणताल पाणी सुद्धा पिऊ देत नाही, पाणी सुद्धा पिऊ देत नाही. शांततेत पाणी प्या. हिरण्यकश्यपूच्या वधाची कथा सांगितली. पूर्वी जो हिरण्याक्ष मारलं होतं ना वराह अवतारामध्ये, इकडच्या महिला इकडच्या एकदम शांत बसल्यात बिचाऱ्या. एकदम शांत बसल्यात इकडच्या बर का. पण इकडे चुळबुळ चालू आहे, थोडी शांतता ठेवा. पूर्वी हिरण्याक्ष जो मारला होता ना त्याचा भाऊ हिरण्यकश्यपू आपल्या भावाचा वध झाला म्हणून उन्मत्त झाला आणि भावाच्या वधाचा बदला घेण्यासाठी हा हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य राक्षस तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला मंदार पर्वतावरती. आणि त्याला तपश्चर्या करायची होती ब्रह्मदेवाची, कारण त्याला आपल्या भावाच्या वधाचा खुनाचा बदला घ्यायचा होता. आणि त्या हेतूने तपश्चर्या करण्यासाठी गेला मंदार पर्वतावर. आणि तपश्चर्या त्याने आरंभ केली, पण त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी नारद आणि तुंबर यांनी कंकवीत पक्षाचं रूप धारण केलं. हा तपश्चर्याला गेला की पक्षी
एका झाडावर बसले आणि त्याची तपश्चर्या भंग करायचा प्रयत्न करू लागले. याने आरंभ केला तपश्चर्येला. ओम ब्रह्मदेवाय नमः. त्यावेळी त्या प्राणांनी म्हणावं, त्या पक्ष्यांनी, ओम नमो नारायणा. आपल्या शत्रूचं नाव घेतलं, अपशकुन वाटला याला, म्हणे जाऊ द्या. ओम ब्रह्मदेवाय नमः. या पक्ष्यांनी लगेच म्हणा ओम नमो नारायणा. रागाच्या भरामध्ये याने काय घेतलं, हातामध्ये बाण घेतला आणि तो बाण सोडावा त्या पक्षाच्या दिशेनं. त्यावेळी पक्ष्यांनी त्या फांदीवरून उडायचं, दुसऱ्या फांदीवर जाऊन बसायचं. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम नमो नारायणा. तसा तसा याला राग यायचा. शत्रूचं नाव घेतलं की एवढा याला राग होता भगवान विष्णूचा, की तो तर नाव घेतच नव्हता, कोणाला घेऊ पण देत नव्हता. राग आला याला, आपल्या शत्रूचं नाव घेतोय. त्या पक्ष्यांनी उडावं, याने पुन्हा बाण सोडावा. पक्ष्यांनी दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर, असं करत करत सूर्य मावळतीला निघून गेला. दिवस मावळला आणि त्या पक्ष्यांनी त्याला त्याच्या गावापर्यंत आणून सोडलं. हा म्हणे अख्खा दिवस आपला वाया गेला, आता नाही जायचं म्हणे. आज अपशकुन झाला ना, उद्या सकाळी आपण पहाटे लवकर येऊ आणि उद्यापासून आपण घनघोर तपश्चर्या आरंभ करू. असं करत करत त्याला त्याच्या गावात घेऊन आले. हा रागाने आपल्या गावात, नगरात प्रवेश केला याने. याची जी धाकटी पत्नी होती ना, जंभासुराची कन्या, हिरण्यकश्यपूची, कयाधू नाव तिचं होती. असुराची कन्या, पण अत्यंत दैवी बाजूची होती. ही आध्यात्मिक होती. जरी असुराची कन्या असली मात्र धार्मिक होती, परमात्मेची भक्त होती कयाधू माता. दुरून पाहिलं कयाधूने आपला पती रागाने येतोय, काहीतरी बिघडलं दिसतं म्हणे. हा तपश्चर्येसाठी गेलता पण अचानक कसं काय आला, माझा पती हट्टी आहे. तपश्चर्या अपूर्णच राहता, हा एकाच दिवसात कसा काय परत आला. पतीचा राग पाहिला तिने, चेहऱ्यावरती भयंकर राग आलेला होता. दान पावलं टाकतच आला हा. त्यावेळी कयाधूने काय केलं, याचा राग शांत व्हावा म्हणून औक्षणाचं ताट सजवलं आणि दारात जाऊन आपल्या पतीचं औक्षण केलं. स्वामी, तुम्ही तपश्चर्येसाठी गेला होता पण लगेच कसे काय आला. असा राग आला होता त्याला. रागाच्या भरातून न बोलताच तिला निघून गेला. मग कयाधू विचार करू लागली, आपल्या पतीच्या तर मनातलं काढून घ्यायचंय आपल्याला. मग त्याच्यासाठी आधी याच्या आवडीचा स्वयंपाक केला पाहिजे. जर पोट शांत झालं तर डोकं शांत होतं माणसाचं. आणि पतीच्या मनातलं काढून घेण्यासाठी बाईने सुंदर स्वयंपाक केला पाहिजे, त्याच्या आवडीचा, पिठलं भाकरी. बरोबर आहे का. आता ज्याची तिची आवड असते, ती कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, ज्याची तिची आवड असते. पाहिजे एकदा काय झालं मागच्या कथेमध्ये, आता याच्या मागच्याच कथेमध्ये, पहिल्याच दिवशी काहीतरी आवडीचा विषय आला. रामकथा होती आणि मी सांगितलं मला बासुंदी आवडते. ते तिथून फक्त सांगितलं 7 दिवस बासुंदी. कोणाकडे चहाला गेलं तरी चहाच्या ऐवजी बासुंदी. कोणी फराळाला बोलवलं तर फराळात बासुंदी. सहज म्हणे आमच्या घरी तुमचे पाय लागले पाहिजेत की बासुंदीची वाटी. एवढा कदर आला होता मला त्या बासुंदीनं. तेव्हापासून मी आवडच सांगायची सोडून दिली, मला अमुक गोष्ट आवडते. आणि एका कथेमध्ये असंच झालं. त्या बाईंनी बनवली होती मेथीची भाजी. इतकी छान होती मेथीची भाजी. मी म्हणलं काय मेथीची भाजी कडे काय सुंदर बनवली, मला आवडते कडे म्हणलं मेथीची भाजी. 7 दिवस मला मेथीची भाजी होती. एकदा सासरवाडीला गेला जावई सप्त्याला. तिरुक्यात सप्ताह चालू होता आणि तिरुक्याचा जावई आला सप्त्याला. आणि सासूने नेमकी बनवली होती मेथीची भाजी. आणि भाजी एवढी टेस्टी झाली की जावई असा पोटभर जेवला आणि झोपलाच दुपारी. अरे काय मेथीची भाजी राव ही, याला म्हणतात भाजी, याला म्हणतात मेथी. अशी असते मेथी. कोणी बनवली असं निमेथी, कोण असं निमेथी बनवणार. याला म्हणतात राव भाजी. मेथीची भाजी बनवता अशी कोणी बनवली.
सासू म्हणे जावई बापू मीच बनवली. काय मेथी राव म्हणे, आपल्याला लय आवडती मेथी. 4 दिवस त्या जावयाला सारखी मेथी होती. सकाळी मेथीची भाजी, दुपारी मेथीचं वरण, संध्याकाळी मेथीचे पराठे. कदरलं ना ते जावई. 4 दिवसांनी ते सासूकडे आलं. म्हणे मामी, तुमच्याकडे मामीच म्हणता सासूबाईला, म्हणे मामी आपल्या मेथीचा वावर कुठे? ठसका लागन. मामी आपलं मेथीचा वावर कुठे, शेत? म्हणे का कशाला? म्हणे जातो एकदा चोरूनच येतो. कदरून टाकलं या मेथीनं म्हणे. तेव्हापासून मी आवडच सांगायची सोडून दिली, तुम्हाला काय करायचं ते करा, जाऊ ना. पण त्या दिवशी आमच्या रेड्डी काकांच्या घरी न सांगता मला बासुंदी आली. आम्हाला खूप आवडते ती. आम्हाला दोघं बहीण भावांना तर जास्त आवडते, आमचे गुरुजी आणि मी. त्यामुळे कुठं गेलो आम्ही काय दिले ते सांगतात ताईला बासुंदी आवडती, आणि नाही तर मग मला सांगायचं असेल मी सांगते गुरुजीला बासुंदी आवडती ना. आम्हाला दोघालाही खूप आवडते. मला बासुंदी आवडती, दूध आणि दुधाचे पदार्थ खूप आवडतात. आता राहिले 2 दिवस. मी सहज केला इशारा जाता जाता. एकदा प्रेमाने बोला राधे राधे. आणि मुळात महाराज लोक चोखो घनो खाणारेच असतात. आवड ज्याची त्याची भिन्न असते. आज कायादू विचार करते, माझ्या नवऱ्याच्या मनातलं जाणून घ्यायचंय ना, मग आवडीचा स्वयंपाक बनवला पाहिजे. कायादू स्वतः गेली स्वयंपाक घरात मुतपाक खाण्यात. मुतपाक खाना कळतो तुम्हाला? मुतपाक खाना, महिला मंडळ, किचन कळतं का? किचन, आणि त्यालाच मुतपाक खाना म्हणतात. मग स्वयंपाक घरात गेली, स्वतःच्या हाताने सुंदर स्वादिष्ट स्वयंपाक बनवला, पंचपक्वानाचा बेत. आणि स्वयंपाक करायला सुद्धा बायको सुगरण लागती, महिला सुगरण लागतात. बिचारी खेड्यातली महिला असते, त्याच्यावर अन्नपूर्णेची कृपा असते. तिनं पाण्याला फोडणी देऊ द्या, ती भाजी अमृतासारखी रुचकर लागते. आणि जी पोरगी पाकशास्त्राचं पुस्तक पाहून स्वयंपाक करायचं शिकली, गॅस पेटावा, मग गॅसवर मग पॅन ठेवावा, कढई ठेवावी, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, चिमुडभर हिंग, 4 कढीपत्त्याची पानं. ती वाऱ्याने उडून जाते. कुठं गेली बरं कढीपत्त्याची पानं? ती सापडेपर्यंत फोडणीचा धुराळा. तशी आमटी पेताना नाही गोमूत्राची आठवण आली तरच बोला. तसलं जेवण म्हणजे महाराज लोकांच्या पोटामध्ये त्या दिवशी एक प्रयोगच असतो. हे बा प्रेमाने बनवलेलं सारं चित्त स्वयंपाकात ओतलं ना, तो स्वयंपाक रुचकरच होतो. पण ध्यान जर भटकलं, चव नाही राहत त्याच्यात. आम्हाला अनेक प्रकारचे अनुभव असतात. काय झालं, एकदा सातारा जिल्ह्यात माझं कीर्तन होतं. आणि तुम्हाला माहिती साताऱ्याचे लोक काय तिखट आहेत बोलायला. जसे बोलायला तिखट आहेत ना, तसे खायला पण तिखट आहेत ते. आणि त्या बाईने आमटी बनवलेली होती. असं ताट वाढलं आणि त्याच्यामध्ये अशी मोठी वाटी वाढली. वाटी वाढली सरशीच मी म्हणलो आता काय वाढत असतील या वाटीमध्ये आता. तशी तिकडून एक बकेट आली छोटीशी अशी तर्री होती त्या आमटीला, लाल जरी. ती पाहून मला घाम फुटला. रावण आमटी म्हणतात तिला, रावण आमटी. अशी लाल जरीत तरी होती. कढीपत्ता तर बिचारा असा घाबरला होता, वरच्या वर तरंगला होता, त्याचं मरण आता निश्चित होतं. अशी तर्रीदार आमटी होती ती. आमटी पाहून मी घाबरली. त्या बाईनं मी म्हणलं खालची खालची वाढा, थोडीशी वाढली. बरं ती खाताना एवढी तिखट होती ती आमटी, टेस्टी होती ती, पण अशी तिखट होती की खाताना माझ्या डोळ्यातून पाणी, कानातून धुपण निघू लागलं. मी आपली डोळे पुसत जेवू लागली. बरं त्या बाईनं आमटी वाढून जावं की नाही नुसतं. ती म्हणे ताई तुम्ही किती बहिणी आहेत? तुम्ही बहिणी किती? म्हणलं तो या आमटीतून वाचले तर 4 नाही तर 3च. एवढी तिखट आमटी. काही बिचाऱ्या सुगरण असतात, सुगरिणी आणि उदारणी. काही सुग्रत असतात तर काही उदार नसतात. काही उदार असतात तर काही सुगरण नसतात. सुगरण तिला म्हणतात. जी मांड्याचाही कोंडा करते तिचं नाव सुगरण. म्हणजे जागेवर आहेत तुम्ही बस. जी कोंड्याचा बी मांडा बनविती
तिचं नाव सुगरण. आणि जी मांड्याचा कोंडा करती साऱ्या स्वयंपाकाचा सत्यानाश, ती पुस्तकातली सुगरण. पण काही बिचारे असतात का अन्नपूर्णेची कृपा असते काहीवर. पहा, साधी चालता चालता तिनं बेसन बनवू द्या असं रुचकर लागतं, अख्ख्या गल्लीत त्याचा वास मावत नाही. अन्नपूर्णेची कृपा असते काहीवर. नाशिक भागामध्ये एकदा कीर्तन होतं, महिला सप्ताह होता. आणि कीर्तनासाठी मग एका बाईकडे जेवणाचा योग आला. त्या बाईने इतकी सुंदर भाजी बनवली होती, वा हा हा, इतकी टेस्टी भाजी होती की तुरट खारट आंबट तिखट सगळ्या चवी एकाच भाजीत होत्या. अशी टेस्टी भाजी होती ती, आहा हा. आता काय वर्णन करू, इथं आणून मांडावं लागेल मला. ती इतकी सुंदर भाजी होती, ती खूप रुचकर. आता सांगायला काय हरकत नाही, तुम्ही माझ्या माहेरचीच माणसं आहेत ना. मी कुठेही बी काही सांगत नाही बरं का, तुम्ही आपले लोक आहे म्हणून सांगते, कोणाला अजिबात सांगायचं. इतकी भाजी टेस्टी झाली तर काय सांगू. मी ती 3दा मागून खाल्ली. किती वेळा? 3दा. तसं पाहिलं तर मी भाजी दुसऱ्यांदा घेतच नाही, पण 3दा मागून खाल्ली. मग विचार करा भाजी किती टेस्टी असेल ती. इतकी छान भाजी होती, मी 3दा मागितली. आता सांगायला काय का, 4थ्यांदा घ्यायची होती मला, पण मी जरा लाजले. माणसाने कुठं सगळ्या ठिकाणी निर्लज्ज असू नये, काही ठिकाणी माणसाने लाजावं. म्हणलं आता पुन्हा मागितली तर हावरटपणाचं लेबल लागेल ना. मला घ्यायची होती पण मी लाजली जरा. आणि माणसाला कळावं गड्या, हे पहा, मी उत्तम स्वयंपाक नाही करत, पण मी उत्तम रसज्ञ. म्हणजे काय खावं, कसं खावं, कुठे खावं, किती खावं याची मला उत्तम जाण आहे, अक्कल आहे मला. बऱ्याच जणांना ती नसते. खायची अक्कल बऱ्याच जणांना असते का. एकदा काय झालं, एक आमच्या माणूस आमच्या शेजारी चहा पित होता. काय पित होता, आणि तिकडून चोकोबार आला. त्याने घेतला तो चोकोबार, पण चहा पिऊस तर काय करावं, चोकोबार वितळे म्हणून त्यानं चहात बुडून खाल्ला. काय चोकोबार चहात बुडून खाल्ला, काय लायकीचा असेल विचार करा तू. माणसाला खायचं कळावं. काय आहे, मला येतो छान स्वयंपाक, पण मी मुद्दाम लोकांना सांगत नाही मला स्वयंपाक येतो. मला भीती वाटते, मला भीती याची वाटते. लोकांना कळलं ताईला उत्तम स्वयंपाक येतो तर माझ्या गाड्यातला विना काढून घेतील, माझ्या हातात झारे देतील, बसा बुंदी तळत. ते आपल्याला करायचं नाही. माणसाला काय खावं, कधी खावं, कुठे खावं, किती खावं कळावं माणसाला. त्या बाईने भाजी बनवली, जेवण झालं आमचं. समोर बसलो आम्ही, पान आणि विडा दिला त्या बाईने आमच्या हातात. किचन मधून बाई ती उभा राहिली चौकटीला हात देऊन. म्हणे ताई स्वयंपाक व्यवस्थित झाला. म्हणलं काकू काय स्वयंपाक झाला, हा हा. काय भाजी बनवली होती तुम्ही, वाह, एकच नंबर भाजी. अशी भाजी मी माझ्या आयुष्यात खाल्ली नाही गड्या. काय भाजी बनवली, मी 3दा मागून खाल्ली. काकू खरं सांगू का, मला आणखी एकदा घ्यायची होती गड्या, पण मी जरा लाजले. म्हणजे ताई त्याच्यात काय एवढं, अर्धी कढाई पडली, आणू वाटीत घालून. म्हणलं आता नको, आता जेवण झालं. या भागामध्ये जर दुसऱ्यांदा मी पुन्हा कीर्तनाला आली ना, तर तुम्ही मला ही भाजी खाऊ घाला पुन्हा. मी येईल तुमच्या घरी जेवायला. मग त्या बाईने मला प्रश्न केला की ताई तुम्हाला कारलं आवडतं का. म्हणलं छे कारलं मला नाही आवडत. म्हणलं ते कारलं, त्या कारल्याचं नाव सुद्धा काढू नका. आता पोटभर जेवण झालं, आता वांतीला औषध नको. म्हणलं त्याचं नाव काढू नका. कारलं का अतिशय कडू वस्तू म्हणजे कारलं. मला आवडत नाही, मी खात नाही, मला सांगू नका. म्हणलं त्या कारल्याचं नावही काढू नका. लग्नाच्या आधी सुद्धा मी घरी असताना, माझ्या घरी मी असताना कारलं शिजत नव्हतं, कारलं होत नव्हतं. म्हणलं मला कारलं आवडत नाही, मी पाहत नाही, मी खात नाही. ते म्हणे का कारलं आवडत नाही. म्हणलं अत्यंत कडू वस्तू म्हणजे कारलं. किती करा पण ते कडू ते कडूच. म्हणलं मला आवडत नाही, मी खात नाही. ती बाई म्हणे कारलं आवडत नाही म्हणता, कारलं कडू आहे म्हणता, आणि आता 3दा मागून खाल्ली, 4थ्यांदा घ्यायची म्हणतात. ती भाजी कोणती होती माहिती तुम्हाला. म्हणलं कशाची होती. म्हणे कारल्याची. अरे मी डोक्याला हात लावला. मग कारल्याची भाजी एवढी टेस्टी आणि रुचकर कशी. कारलं तर कडू आहे ना. त्या बाईने सांगितलं कारलं निसर्गात कडू आहे, कडूच आहे ते कारलं. पण मी त्याला बाजारातून घरी आणलं, स्वच्छ धुतलं, त्याला चिरलं, बिया वेगळ्या केल्या, आणि त्याला मी फोडणी दिली. त्याला मी परतवलं, चिंच, गूळ, मसाल्याचे पदार्थ, शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचा किस घातला. त्याच्यावरती मी पाकशास्त्राचे संस्कार केले.
आणि त्या संस्कारा अंती कडू कारल्यानं कडूपणा सोडला आणि नवीन गोडपणा धारण केला. सुगरण जर बाई असेल, किती कडू कारला असू दे, तिच्या हाताने ते कडू होतच नाही. पाकशास्त्राच्या संस्कारा अंती जशी गृहिणी कडू कारल्याला सुद्धा गोड बनवते. केलेत कडू कारले, आम्हीच गोड केले, आपणच केलेत ना. ज्या घरामध्ये एकादश कळत नव्हती, सोमवार कळत नव्हता, गुरुवार कळत नव्हता, कटाकट चालू होती, त्या घरी धोरणं, त्या घरी असे घर धोरणात कोणी आणलेत? आपणच आणलेत ना. अशा घरी माळकरी बनवलेत कोणी? आपणच बनवलेत ना. अशा घरी देवधर्म एकादशी सुरू केली कोणी? मंदिरात जात जा, पप्प्याची पप्पा चांगलं होतं, काम चांगली होतात. कडू कारले कोणी सरळ केले, कोणी गोड केले? आपणच केले ना. ही गृहिणी माईबाप. प्रत्येक स्त्रीला अन्नपूर्णेची कृपाच असतेच. स्त्रीने बनवले स्वयंपाक रुचकर का होतो? तिच्या करंगळीमध्ये अमृत असतं. घर्षण होतं ना ज्यावी बोटाचं, त्यावेळी अमृत पाझरतं. कापून काढू नका अमृत. पहा तुम्ही, पाट्यावर वंट्यावर बनवलेला स्वयंपाक का सुंदर होतो? हातांचा स्पर्श जास्त होतो ना. आता मिक्सर कुकर म्हणलं, हाताचा स्पर्श व्हायचं कामच नाही. पूर्वी जेवढ्या सुविधा कमी होत्या तेवढ्या मरायची संख्या कमी होती. आता बाई गेल्या का गेल्या? मिक्सरचं बटन दाबलं, करंट लागलं, लागल्यासरशीच गेल्या. पूर्वी मिक्सर नव्हते, कुठं कांडणं होतं, हाताचा स्पर्श व्हायचा. तिच्या हातात अमृत आहे. हाताचं घर्षण व्हायचं पाट्यावर वंट्यावर वाटताना, आणि मग ते अमृत पाझरायचं आणि मग तो स्वयंपाक रुचकर व्हायचा. आज कयाधूने सुद्धा स्वतःच्या हाताने सुंदर स्वयंपाक बनवला आणि आपल्या पतीला आग्रहाने वाढवू लागली. स्वामी, किती कष्ट करता हो तुम्ही आमच्यासाठी. आज तुम्ही फार दमला असाल नाही का? साऱ्या पुरुषाची एकच इच्छा असते, बिचाऱ्याची शेवटची इच्छा असते. दमून थकून बागून आलो तर बायकोने म्हणावं, तुम्ही आज फार दमलात वाटतं नाही का? आपली बायको खानदानीच, मी दमलोय मी दमलोय मी दमलोय, त्याच्या नाकात दम येतो बिचाऱ्याच्या. पण ही खानदानी बाई काही म्हणत नाही तुम्ही दमला असताल म्हणून. ही म्हणते मी पण सकाळी पासून उठल्यापासून घरी काम करून करून दमते की. तो म्हणतो लग्नाच्या आधी आम्ही सुद्धा रूम करून राहायचो ना, स्वयंपाक आम्ही आमच्या बनवून खायचो, त्यात काय एवढं? आणि ही म्हणायची तुम्ही जॉबवरून आलात, मी पण लग्नाच्या आधी जॉब करायचे, मग काय माणूस दमतच का? समर्पण नाही. स्पर्धा चालू झाली की मग तिथं भांडणं होतात. पा बिचारीची किमान इच्छा असते बायकोने म्हणावं फार दमलात, त्याचा सारा शिनबाग हलका होतो. पा किती थकलेला असू द्या. कयाधू वाढवू लागली जेवणामध्ये. ताट वाढलं. स्वामी, स्वयंपाक बरात झाला ना, थोडीशी 2-4 भजी देऊ का? आणखी एखादा पापड देऊ का? थोडीशी चतकुर पोळी देऊ का? हो, स्वयंपाक बरात झाला ना. किती कष्ट करता हो तुम्ही आमच्यासाठी. आज फार दमलात वाटतं, जेवणही तुम्हाला जाईन आज. आग्रह करून करून कयाधूने त्याला पोटभर जेवू घातलं. याने तृप्ततेचा ढेकर दिला आणि अंथरुणावरती जाऊन पहुडला. कयाधू त्याच्या मागेच गेली, त्याचे पाय दाबू लागली. स्वामी, फार दमलात वाटतं नाही का? तुमचा हात दाबू का? तुमचा पाय दाबू का? तुमचं डोकं दाबू का? तुमचा गळा दाबू का? गळा नाही, पाय दाबू लागली. नाही, पाय दाबू लागली. आणि एक लक्षात घ्या, कोणी असो ती बायको, माझ्या सगट सगळ्या कीर्तनकार कथाकार झाली म्हणजे फार झेंडा लावला असं नाही होत. प्रत्येक जण कुणीतरी असली, तिच्या जीवनात तिचं कर्तव्य पतीची सेवा करणं आपल्या हाताने. कोणी असेल, ती राष्ट्रपती असेल, कलेक्टर असेल, डॉक्टर असेल, कंडक्टर असेल, महिला, पण आपल्या भारतीय नारीसाठी महत्वाचं कर्तव्य सांगितलं. तू सगळे कर्तव्य बजाव, पण पतीची सेवा नारीचा खरा धर्म सांगितला माईबा. कयाधू माता पतीची सेवा करते. तुम्हाला माहितीये, भगवान शेषशय्यावरती पहुडलेले असतात त्यावेळी लक्ष्मी माता कुठं बसलेली असते? पायाजवळ. कायम पाय दाबी ती. लक्ष्मी जर पाय दाबती, तुम्हाला वाटतं आपल्या घरात लक्ष्मी यावी, यासाठी पतीच्या पायाच्या रेषा आणि पत्नीच्या हाताच्या रेषा एकत्र याव्या लागतात, तर त्या घरामध्ये लक्ष्मी नांदती. पतीची सेवा करणं तिचा महत्वाचा धर्म आहे. भले तुम्ही जगाचे कुटाने करा, जॉब करा, कोणत्या पदावर आरूढ व्हा, पण तिच्यासाठी तिच्या एक कर्तव्य
कर्तव्य सांगितलेलंच आहे. मी सांगेल की कायदाच आहे तिच्यासाठी की प्रत्येक पत्नीनं आपल्या पतीची सेवा झालीच पाहिजे. नाही दिवशी, नाही दर दिवस, पण 2 दिवसातून 3 दिवसातून पतीच्या पायाची सेवा पत्नीची झालीच पाहिजे. देवाच्या कृपेच्या आधी पतीची कृपा तिच्यावर झाली पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कया पायाची सेवा करू लागली. स्वामी तुम्ही काही सांगितलंच नाही मला. आज तुम्ही परत का आला? तुम्ही तर तपश्चर्याला गेला होता. काही नाही, एक पक्षी माझ्या शत्रूचं नाव घेत होता, नारायण नारायण. तिला एवढा आनंद झाला, म्हणे द्वेषाने का होईना, चुकीनं का होईना, पण माझ्या पतीच्या तोंडून देवाचं नाव आलं ना, आणि या संधीचा मला उपयोग करून घ्यायचा आहे. राहून राहून सहती विचारायची, स्वामी माझ्या लक्षातच नाही राहिलं होते पक्षी काय म्हणत होते. काही नाही, नारायण नारायण म्हणत होते, नारायण नारायण म्हणत होते. असं म्हणता म्हणता तिने 108 वेळा पतीच्या मुखातून नारायण नारायण नाव वदवून घेतलं. कर्मधर्म संयोगाने दोघांचा समागम झाला. कयाधू मातेला गर्भधारणा झाली. याच्या चित्तात नारायण द्वेषाने होता, कयाधूच्या चित्तात भक्ती भावाने होता. दोघाच्या चित्तात नारायण होता. म्हणून गर्भधारणा झाली. त्या नारायणाचा महान भगवत भक्त पोटात वाढू लागला. दुसऱ्या दिवशी हा तपश्चर्येसाठी निघून गेला. घनघोर तपश्चर्या केली यानं. त्याची तपश्चर्या पाहून इंद्राचं आसन हादरलं. हा इंद्र माणूस मला माझ्या उभ्या आयुष्यात कधीच आवडला नाही. यानं कोणाची तपश्चर्या नीट होऊ दिली नाही. इंद्राला वाटलं याची पत्नी पतिव्रत आहे म्हणून याची तपश्चर्या चालली, आणि इंद्राला स्वतःच्या गादीची चिंता वाटू लागली. आताच खुर्च्या हल्ल्यावर कार्यकर्ते राजकीय क्षेत्रामध्ये लोक अस्वस्थ होतात, मानायचं कारण नाही, पूर्वीपासूनची रीत आहे. इंद्र आला, त्याने कयाधूचा हरण करायचा प्रयत्न केला. कयाधूला घेऊन आकाश मार्गाने जाऊ लागला. नारद महर्षी मध्येच प्रगट झाले आणि सांगू लागले, इंद्रा लाज वाटत नाही तुला? अरे हरिभक्ताची माय तिला सोड इथं. देवाचा भक्त तिच्या पोटात वाढतो. हरिभक्ताची आई घेऊन चाललास तू? लाज वाटत नाही तुला इंद्रा? इंद्राला शरम वाटू लागली आपल्याला केलेल्या क्रियेची. इंद्र निघून गेला. कयाधूला नारद मुनींनी घेतला, आपल्या आश्रमात घेऊन गेले, आणि एक एक गोष्टीचा संस्कार नारद महाराजांच्या आश्रमात कयाधू मातेच्या गर्भावर होऊ लागला. एक 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 संस्कार. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. आज विज्ञानाने मान्य केले की आईच्या गर्भात असणारा जीव 5व्या महिन्यापासून आपल्या आईचा आवाज ऐकतो. हे विज्ञानाने सांगितलंय आत्ता, पण वारकरी संप्रदायाने हजारो वर्षापूर्वी जगाला सांगितलंय. म्हणून मातांनी गर्भावरती संस्कार चांगले झाले पाहिजेत. म्हणून नेहमी चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. नेहमी चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, नेहमी चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तिने चित्रपट, आता ही जर 3 इडियट्स आणि सैराट पाहत असेल तर येणारी संतती त्याच टाईपची असेल ना. म्हणून चांगल्या कथा ऐकल्या पाहिजे. तिने भागवत ऐकावं, रामायण ऐकावं, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, जगद्गुरूंच्या गाथ्याचं पारायण करावं, तिने हरिपाठ वाचावा, चांगल्या गोष्टी पाहाव्यात. पण आमच्या दिवसाची सुरुवात अगदी टीव्ही पासून होत असेल, पहा तुम्ही, मग पाहू नका असं म्हणणार नाही. पण काय ठेवलं मला सांगा, एक तरी सिरियल चांगली आहे का? माझ्या नवरीची दुसरी बायको आणि माझ्या बायकोचा दुसरा नवरा, अशी एक मालिका नाही. एक बाई आणि 2-2 माणसं. अरे काय चाललंय काय? तुम्ही आमच्या संस्कृतीला देताय काय नेमकं? अशी एक मालिका नाही, तिच्यात भांडणं नाही. या भांडणात तुम्ही पहा, मनोरंजन म्हणून पहा, पण गर्भवतीने अजिबात पाहू नका गड्या. माझा राग येऊ द्या तुम्हाला, पण निदान तेवढ्या 9 महिने तरी तुम्ही टीव्ही पाहायचीच नाही असा निर्धार मनाशी करा. 9 महिने तरी जीवाला, तुमच्या मनाला, तुमच्या डोळ्यांना कंट्रोल ठेवा. मला संतती, अरे जन्माला येणं वेगळे, जन्माला होऊन घालणं वेगळे. मला चांगली संतती जन्माला घालायची.
त्या आईचे विचार कसावेत, आईचे विचार, आईच्या भावना, आईच्या सभोवतालचं वातावरण हे शुद्ध पवित्र असावं गर्भवती महिलेच्या. एक 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 गोष्टीचा संस्कार कयादू मातेवरती नारदाच्या आश्रमात होऊ लागला. छत्रपती जे घडले गेले ना मायबाप, हे गर्भात घडले गेले. आऊ साहेबांनी गर्भापासून संस्कार केले, पाळण्यापासून संस्कार केले. 3 महिन्याच्या गर्भवती होत्या आऊ साहेब जिजाऊ. छत्रपती शहाजी राजांना मोहिमांत जायचं होतं, म्हणून आऊ साहेबांना तशाही कालावधीमध्ये ठेवण्यासाठी एखादं घरटं हवं, सुरक्षित हवं आणि सह्याद्रीच्या कुशीतलं हवं. म्हणून शहाजी राजांना आठवण झाली गड शिवनेरी. शिवनेरी गडावर आऊ साहेबांना ठेवण्यात आलं. त्या शिवनेरी गडावर गडकरी होते, भोसल्यांचे व्याही विजयराव सिद्धोजी विश्वासराव, त्यांच्या स्वाधीन आऊ साहेबांना केलं. लक्ष्मीबाई होत्या त्यांच्या पत्नी आणि राजे मोहिमांत परत निघून गेले. 3 महिन्याच्या होत्या आऊ साहेब जिजाऊ. जाधवराव भोसल्यांचं वैर निर्माण झालेलंच होतं. त्यामध्ये स्वराज्यात अशा काही घटना घडायच्या की प्रत्येक बातमी शिवनेरी गडावर येऊन धडकायची आणि प्रत्येक बातमी कानावर आली की तिचा परिणाम गर्भावर व्हायचा. एक दिवस बातमी कळाली की खेडोजी राजांची धर्मपत्नी भोसल्यांची कुलवधू पंचवटीवर स्नानाकरता गेलेली असताना महाबत खानानं पळवली. आऊ साहेब जिजाऊंनी भवानीचा दावा केला, हे भवानी माता, हिंदू धर्माला कुणी त्राता आहे की नाही, कुणीतरी निर्माण व्हायला हवा. कुठेपर्यंत आमच्या हिंदूच्या लेकीवाडी त्या सुलतानाचे जनानखाने भरणार. हे भवानी माता, तुझ्या समोर मी पदर पसरून मागणं मागते. माझ्या पदरात जर तू या हिंदू धर्माचं गो ब्राह्मणाचं संरक्षण करणारा जर पुत्र जन्मास घातला तर तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगते आई, त्याला सामान्य जीवन जगू देणार नाही, त्याला या स्वराज्यासाठी मी उभं करेन. एक दिवस अशा सकाळच्या प्रहरी या स्वराज्याच्या पारतंत्र्याच्या अंधकाराचा विचार करत असताना आऊसाहेब बसलेल्या होत्या. तेवढ्यात गडकऱ्यांची धर्मी पत्नी लक्ष्मीबाई तिथे गेल्या. दोन्ही हात जोडले, मुजरा केला आणि प्रश्न विचारला, राणी सरकार, या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काही ना काहीतरी करावंसं वाटतं, खावंसं वाटतं, ज्याला डोहाळं म्हणतात. राणी सरकार, या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला डोहाळे लागतात. कुणाला माती खावीशी वाटते, कुणाला राख खावीशी वाटते, कोणाला चिमणीचं काहीतरी डोहाळे लागतात. राणी सरकार, आणि आल्यापासून तुम्ही काही खाण्यापिण्याविषयी बोललाच नाहीत का? तुम्हाला डोहाळे लागत नाहीत राणी सरकार? त्यांचा तो प्रश्न ऐकला आणि जिजाऊ मा साहेबाचं अंतकरण भरून आलं. दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. आऊसाहेब ताडकन उठून उभ्या राहिल्या. त्यांचा चेहरा रागाने लाल गुंद झाला आणि आऊ साहेबांनी सांगितलं, लक्ष्मीबाई, आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही तो. मग तुम्हाला काय आवडतं? मला काय आवडतं सांगू? मला आवडतं घोड्यावर मांड ठोकावी, मला आवडतं सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घोडा फेकावा, मला आवडतं लढाईचा पोशाख अंगावर घालावा, डोक्यावर जिरे टोप ठेवावा, कमरेला शेला बांधावा, तलवार म्यान करावी. अरे आपल्या समोर उचलून आपल्या माय मावल्यावर बलात्कार केले जातात, त्या हैवानाचं शिरधडा वेगळं करावं. गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करावं. काय डोहाळे जिजाऊ. माता जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माता जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माता जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माता जिजाऊ
पळाला तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला जय हो. आज्ञा होती जिजाऊची शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाची शिकवण संत तुकोबारायाची तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरण गडाला तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरण गडाला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला माताजी जाऊची पुण्याई कशी आली हो पळाला माताजी जाऊची पुण्याई कशी आली हो पळाला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप